आजपर्यंत निवडणुका नव्हती तर तेव्हा काम करतोय म्हणजे मग तेव्हा कोणाची मतं खायची होती? मतं खाण्याचा वगैरे हा विषयच नाही आहे. हा फारच क्षुल्लक विषय आहे. महत्त्वाचं आहे लोकांसाठी काम करणं आणि लोकांसाठी ते आम्ही काम केलं आहे, पुढे करणार आहोत आणि याच जोरावर आम्ही निवडणुकीला सामोरं जातो. प्रतिस्पर्ध्यांची विचारधारा, त्यांचा स्वभाव आणि गावासाठी असलेलं योगदान, शून्य योगदान अशा लोकांकडून मला अपेक्षित होतं की शेवटच्या क्षणी हे लोक यांना हा मार्ग अवलंबल्याशिवाय पर्यायच नाही आहे. म्हणजे देवळी शहराला आजपर्यंत असा इतिहास राहिला नाही. या देवळी शहराने अनेक दिग्गज लोक इथून दिले, चांगली माणसं या देवळी शहराने दिली, जिल्ह्याला दिली, जिल्ह्यालाच नव्हे तर महाराष्ट्राला, देशाला चांगली माणसं दिली. आणि या देवळी शहराचा एक इतिहास राहिलेला आहे आणि त्या विचारांचा वारसा आम्हाला चालवायचा आहे. परंतु मध्यंतरी या काही काळाने फार राजकारणामध्ये घाण पसरवली, फार स्वार्थाचं राजकारण, व्यक्तिगत स्वार्थाचं राजकारण, घरापुरतं राजकारण आणि यातूनच हे सगळं निर्माण होत आहे. आणि ते आता हळूहळू आतापर्यंत ज्यांनी गेल्या 30-35 वर्षात एक हाती सत्ता राबवली त्यांना कुठेतरी आता वाटायला लागलं की जनभावना आपल्या विरोधात आहे. परंतु शेवटी आम्ही विचारांचे पक्के लोक आहे. मनात कायम एक विचार आहे की या देवळी शहराच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी कायम लढत राहणं. अडचणी लाख येतील, माझ्या पाठीमागे या देवळी शहरातील अनेक लोकांचा आशीर्वाद आहे, अनेक लोकांचा विचार आहे आणि त्या विचाराचा मी पक्का माणूस आणि पक्का कार्यकर्ता आहे. जनतेला माझी एकच अपील आहे की आम्ही ज्या पद्धतीनं तुमच्यासाठी गेल्या 7-8 वर्षांपासून कायम रात्री अपरात्री काम करत राहिलो, रक्ताचं पाणी करत राहिलो, जो काही आम्ही आटापिटा केला तो तुमच्यासाठी केला. तुम्हाला ताकद मिळावी, तुम्हाला तुमचे हक्काधिकार मिळावं, याकरिता मी एकच अपील करतो की आज ज्या पद्धतीने तुमच्यासाठी काम करतोय, तुमचा जर मतरूपी आशीर्वाद आमच्या पाठीमागे राहिला तर निश्चितपणाने मी तुम्हाला एक विश्वास देतो की तुमच्या विश्वासाला तडा जाणार नाही, या पद्धतीचं काम येणाऱ्या काळामध्ये मी करणार.